आज तांदळाचे पीठ न वापरता तांदळाचे कुरकुरे करूया. बरं, लहान मुलांनी खाल्ले ना तर ते बाहेरचे कुरकुरे खाणं सोडून देतील. त्यासाठी काय करायचं आहे, कुकरमध्ये 5 वाटी पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया, अर्धा चमचा पापड खार घालायचा आणि पाव चमचा खायचा सोडा. 1 वाटी तांदूळ घ्यायचे, 2 तास स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे हां. त्यानंतर तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता हा तांदूळ कुकरमध्ये घालूया आणि झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या. आता 4 ते 5 शिट्ट्या झाल्या की दाखवते हां. हे बघा 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. तांदूळ छान शिजलेला आहे. आता चमच्याने थोडासा घोटून घेऊया म्हणजे छान असा मिळून येईल. आता मस्त मिक्स करून झालेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. कारण की खूपच गरम आहे ना. थोडंसं थंड झालं की एक कॅरी बॅग घ्यायची, खालून थोडीशी कट करून घ्यायची हां आणि त्यामध्ये मिश्रण घालायचं आणि हे बघा, मिश्रण घातल्यानंतर लगेचच एका प्लास्टिकच्या पेपरवर आपण कुरकुरे पाडून घ्यायचे. आता उन्हामध्ये मस्तपैकी हे कुरकुरे मी पाडून घेते. थोडेसे जाडसर पाडायचे, कारण वाळल्यानंतर बारीक होतात ना. हे बघा मस्त कुरकुरे पाडून झालेत. 3 ते 4 दिवस वाळवून घ्यायचे. छान वाळलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरे तयार झालेले आहेत. आता तळूनसुद्धा घेऊया. तेल छान तापलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी चौपट फुलणारे आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत. चवीला अगदी अप्रतिम लागतात. अशाच वाळवण रेसिपी मी रोज शेअर करणार आहे. त्यासाठी पेजला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा बरं का.